बाळ जोपर्यंत पोटात नाही तोपर्यंत कधी येणार याची उत्सुकता, जेव्हा बाळ पोटात आलं तेव्हा ते बाहेर कधी येणार याची आतुरता, आणि जेव्हा ते बाहेर येणार पक्क होतं तेव्हा मरणाला सामोरं जाण्याची तत्परता, म्हणजे मातृत्व असतं. या मातृत्वाचा अर्थ सांगा. बाळाची पण किंमत वाटेल अशी झाली, कशाचीच किंमत नाही वाटत, काय करणार. आणि मुळात चुकले कुठे माहिती का, की काही संस्कारच राहिले नाहीत. आता बांगडी घाल म्हणायचं नाही, कुंकू लाव म्हणायचं नाही. आज सासू म्हणाली बांगडी घाल की राग येतो, कुंकू लाव म्हटलं की राग येतो. गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीत, बांगड्या घालत नाहीत, कुंकू लावत नाहीत, अशा फिरतात पेड्यासारख्या. कोणी बोललं की मग राग येतो. आई बोलत नाही. परवा एका सासूने सुनेला सांगितलं, तिने सांगितलं देवाजवळ दिवा लाव. सून उठली हातात बांगडी नाही. सासू एवढंच म्हणाली बांगडी घाल आणि दिवा लाव. नवरात्र बसलेले योगेश्वरी कुलदैवत आहे. माझ्या मम्मीने मला कधी बांगडी घाल म्हटलं नाही, मी नाही घालणार. दिला नंदा दीप फेकून. गेली, जाऊन झोपली बेडरूमला. लगेच आईला मिस कॉल. आई 10 मिनिटात हजर, 12 माणसं घेऊन कायदा. पोलीस स्टेशनला पाया पडलो, विजापूर नाका पोलीस स्टेशनला. 4था महिना आहे, केस दाखल करू नको. 4था महिना आहे, केस दाखल करू नको. 498ची केस दाखल. प्राचार्य असलेले सर अटकेत होते. अक्षरशः जवळजवळ 8 ते 10 दिवस सरांचा जामीन झाला नव्हता सासऱ्यांचा. काय करायचं. सर आड्याकडे तोंड करून जे पडले ना ते पुन्हा उभे राहिले नाहीत. ज्या सरांकडे आम्ही मान वर करून कधी बघितलं नाही, त्याची अक्षरशः पेपर वाल्यांनी अशी वाट लावली. कारण एवढ्या मोठ्या उच्च विद्या विभूषित माणसांनी 2 लाखासाठी सुनेला छळावा. मग आकडे कोणतेही घाला, 2 घाला, 5 घाला, 10 घाला. मेलेल्या म्हशीला काय मनभर दूध. काय करायचं. सगळ्या पुरुषांनी पण विचार करा. आणि एक सांगते, तुम्ही सासरे असा, तुम्ही दीर असा, तुम्ही कुणी असा, मर्यादेने वागा घरात. जरा जरी सुनेच्या अंगाला आणि भाऊजेच्या अंगाला स्पर्श झाला तरी आता विनयभंगाच्या केसेस आहेत. प्रचंड मान ठेवून बघा. आणि हल्ली सगळ्यांनीच मान सोडले. आमच्या काळामध्ये बेडरूम नव्हतं. वडिलांनी कॉटवर झोपायचं, सर सकट सगळे समोर. कोण काय करताय, कोण कधी उठतंय, सगळ्यांना सगळं माहिती असायचं. आज तुमची मुलं काय करतात बेडरूमला तुम्हाला माहिती नाही. फेसबुकला कोणाला कनेक्ट होतात तुम्हाला माहिती नाही. पोरांचा काय गोंधळ चाललाय तुम्हाला कळत नाही. वडिलांना सगळं माहिती असायचं पूर्वी. गंप्या उठला झोपेत तरी वडील ओरडायचे, गंप्या का उठला रे. तो गंप्या तिथल्या तिथे झोपायचा. वडिलांच्या पुढे उठायची शामत नव्हती त्याची. आणि सरळ सांगतात आम्ही मित्रांसारखी वागणार आहोत. नियम सांगते तो लक्षात ठेवा. 5 वर्षाचं होईपर्यंत बाळाचं कोड कौतुक लाड चिक्कार करायचे. 5 ते 12 वयोगटामध्ये मुलाला शिस्त लावण्याचं काम करायचं. आणि 12 वर्षानंतर त्याला हळूहळू हळू मित्रत्वाचं नातं त्याच्याशी निर्माण करायचं. म्हणजे तो सुजाण नागरिक होऊ शकतो, चांगला माणूस होऊ शकतो. आज अटॅचमेंट कुणाशीच नाही, वृद्धांशी पण नाही. आज मी 200 म्हाताऱ्या माणसांना घरपोच डबे पाठवते ज्यांना मुलं जेवायला घालत नाही. आणि त्यातला 100 वृद्धांचा सर्वे रोटरी क्लबच्या अन्नपूर्णा योजनेने केला. रोटरी क्लबची अन्नपूर्णा योजना आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आमच्याकडे जेवायला येणाऱ्या वृद्धांची संख्या आणखीन वाढली. रोटरीच्या सहकार्याने 100 वृद्धांना अन्न पोचतं आणि आमच्या माध्यमातून अनेक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या वृद्धांना अन्न दिलं जातं. आज संगोपनाची जबाबदारी आली वृद्धांची. आई सांभाळायला कोणी तयार नाही. शहरातली मुलगी येते आणि सांगते सेपरेट राहणार असाल तर येते बाई नांदायला. खेड्यातली मुलगी येते आणि म्हणते वायली चूल करून द्या बाई, वायलं दिल्याशिवाय येणार नाही, हिला वायलं द्या. आल्या आल्या तो सासू आडवी पडलीये, त्या सासऱ्याला धाप लागलीये, तो पोरग एकुलते एक आहे, कुठलं वेगळं द्या. पण हल्ली मी मुलांना एक सल्ला दिलेला आहे, तुम्हाला पटणार नाही. मी मुलांना सांगितलं की जर तुम्हाला तुमचे आई वडील खूप प्रिय असतील तर बायकोच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आई वडिलांपासून थोडे दिवस वेगळी राहा. पोटगी भरण्यापेक्षा 3-3 हजार आपण वेगळं राहून भाडं घराचं भरलेलं परवडतं. आई वडिलांकडे जाऊन यायचं, भेटून यायचं, त्यांचं पण करायचं, हिचं पण करायचं. अजिबात डोक्याला ताप नको बाबा. नाळ तुटत नाही मुलांना. 25 वर्षाची आईची नाळ कशी तोडायची. जगाच्या व्यवहारात येण्यासाठी डॉक्टर नाळ तोडतात, पण ही आईशी असलेली नाळ तुटू शकत नाही. आणि मुलींना याची जाणीव नाहीये. नवऱ्याचे कोणतेही नातेवाईक त्यांना खपत नाही येत.
दिवाळीला खेड्यामध्ये सुना दिवा लावायला सुद्धा येत नाहीये तुळशीचा. लक्ष्मी पूजनाचा दिवा म्हाताऱ्या सासूंनीच लावायचा, सुना यायला तयार नाही. एक मुलगा अमेरिकेहून आता 15 दिवस सुट्टीवर येतोय. त्याची आई माझ्याजवळ आहे. त्याच्या आईने मला सांगितलं की वडील गेले तेव्हा तो आलेला नव्हता, आता तो 15 दिवस सुट्टीवर येतोय. अपर्णाताई, मी आत्महत्या करते. म्हणलं का? नाही म्हणे, निदान माझं सगळं करून तरी जाईल. परत आला नाही तर काय करायचं? कारण आम्ही मुलांना सांगितलंच नाही की ही माती तुझी आहे, ही माणसं तुझी आहेत, आम्ही आहोत बाळा, परत ये बाळा, परत ये. एकानेही सांगितलं नाही. सगळ्यांना करिअर ओरिएंटेड पिढी पाहिजे. यात म्हातारे आई वडील भरडले जातात. त्या सेवागिरी महाराजांच्या मठात गोळ्या बिस्किट विकणाऱ्या वडिलांचा मुलगा अमेरिकेत 8 वर्ष होता, एकदाही येत नाही. अजूनही वडील गोळ्या बिस्किटच विकतायत, अजूनही वडील तेच करतायत. 2000 पाठवत नाही दुखण्याचे. 100 फोन करायचे, येऊन बघून जा, येऊन बघून जा, येऊन बघून जा. आम्ही येऊ करे, आम्ही येऊ करे पुण्यात, आम्ही बघू करे तुला. तर उत्तर मिळतं की माझी मुलं खूप अमेरिकेत राहिलेली आहेत, त्यांना खेडवळ माणसांची सवय नाही, त्यामुळे तुम्ही खेडवळ आहात, तुम्हाला बघितल्यावर आमची मुलं रडतील, येऊ नका. पाश्चात्यांचं अंधानुकरण करता करता सगळं ढासळून टाकलं बाबांनो. फार सगळं वाटोळ झालं याच. आणि तुम्ही सगळेजण मला नावं ठेवाल, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मुलींची उच्च शिक्षण इतकी महत्वाची झाली आणि मुलींना करिअर आणि घर यातला समन्वय साधता आलाच नाही. करिअर आणि घर यातला समन्वय साधायला आला पाहिजे बाबा. आणि तुम्ही सगळ्या बायकांनी एक डोक्यात पोरींच्या भरवलं, चूल आणि मूल यातनं बाई बाहेर काढायची, चूल आणि मूल यातनं बाई बाहेर काढायची. कशी चुलीतनं बाई कशी बाहेर काढायची एकदा मला तरी सांगा. अमेरिकेला गेल्यावर लाईटच्या चुलीवर स्वयंपाक करावेच लागतात. ओव्हन मध्ये बर्गर ठेवावाच लागतो. आणि पोरातनं जीव बाहेर येत नाही बरं. माझ्या 90 वर्षाच्या सासूबाई पाय पांगळे झाल्यावर कुरडत कुरडत दरवाजात जायच्या. सगळे पाय रक्तबंबाळ व्हायचे. मी म्हणायची, आई जाऊ नका हो, जाऊ नका हो. त्या म्हणायच्या, माझं लेकरू आलं नाही ग, माझं लेकरू आलं नाही ग. म्हटलं, लेकरू 62 वर्षाचं आहे आई. 90 वर्षाच्या आईचा 62 वर्षाच्या लेकरासाठी जीव कसा विसरतो हे फक्त भारतातच होऊ शकतं, परदेशात नाही. अटॅचमेंट ठेवा, संवेदना जाग्या ठेवा. घर कोसळतात पत्त्याच्या बंगल्यासारखी बघवत नाहीये. बाण कुणी कुणाला द्यायचं फार प्रचंड मोठा प्रश्न आहे. सगळ्या नात्यांचं भान ठेवूया. बहिणींना समान अधिकार आला वडिलांच्या इस्टेटीत, मुलींना की वडील गेल्याच्या 8व्या दिवशी कोर्टात जातात, भावाकडे इस्टेट मागूया. ज्या बहिणींची परिस्थिती चांगली त्यांनी भावाकडे इस्टेट मागायला धावू नका. आणि ज्या भावांची परिस्थिती चांगली त्यांनी बहिणीला दिल्याशिवाय राहू नका. वकिलांना फिया देण्यापेक्षा बहिणीला दिलेलं परवडेल. नको त्या कोर्ट कचेऱ्या. कशासाठी एवढ्या विहिरीवर न बांधतायत, बांधावर न बांधतायत, याच्यावर न बांधतायत? काय उचलून देणार आहेत सगळं? आज 14 वर्षात मी एकही साडीच्या दुकानात गेली नाहीये. तुमच्या काठोड्यातून आलेल्या जुन्या साड्या आम्ही नेसतो. सगळ्यांकडनं जुने कपडे बांधून बांधून आश्रमशाळा चालवते मी. फासेपारती 120 मुलं सांभाळते मी. अनुदान नाहीये सरकारी. आईबाप नसलेली माझी फासेपारती पोरं, ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारलाय समाजाने, त्या सगळ्या पोरांना घर देण्याच्या पाठीमागे मी. पण असलं घर मला नको. आता मला कणखर घर पाहिजे आणि यासाठी मला घरात आई पाहिजे. मी श्यामची आई जन्माला घालण्याच्या पाठीमागे लागली सध्या. मला श्यामची मम्मी नको, मला मम्मी घरात नको, मला आईच घरात हवी आहे. संस्कार करणारी आई हवी आहे, धर्म शिकवणारी आई हवी आहे. मला जिजाऊ घरात हव्यात आता. आणि यासाठी माझा पाठपुरावा चाललाय, हे फिरणं चाललंय. हे काही भाषण करायचं म्हणून मी इतक्या वेगाने बोलते असं नाही. हे आतलं हे सगळं ही तळमळ आहे पोरांनो. हे कासावीसपण आहे माझं. कुत्र्याच्या किमती तुम्ही वाढवून ठेवल्यात आणि माणसाच्या कमी झाल्यात. कुत्र्याला केक मिळतो खायला, बोलेरो गाडीत बसायला मिळतं, पण म्हाताऱ्या आईला डायबिटीसची गोळी मिळत नाहीये. हे दुःख आहे माझं.
आई सोफ्यावर पाय वर घेऊन बसली की सुना रागवतात, सासूबाई पाय वर घेऊन वरती बसू नका, कुत्र बसलेलं चालतं. करा ना सगळे मिळून विचार. जरासं लेकरांनी आई आई केलं, आईला तुझी भाजी चांगली लागते, एवढं काय दुःख आहे? काय दुःख आहे एवढं? माझ्या मुलाला मी सांगितलं, बाळा चिमणीच्या पिलाला पंख फुटल्यावरती उडून जात असता, हा निसर्गाचा नियम आहे, तो मान्य करायला हवा. जिला मान्य झाला ती यशस्वी, जिला मान्य झाला नाही ती डिप्रेशन मध्ये. मी यशस्वी आहे, मी माझ्या मुलातला जीव काढलाय. मुलांमधले जीव आता काढावे लागतील, तरच मुलांना तुम्हाला सुख लागणार आहे. आई वडिलांमधले जीव काढा मुलांना, आई वडिलांमधले जीव काढा तरच संसार होतील. आता या मुलींना त्यांचे आई वडील पाहिजेत, पण तुम्ही तुमचे आई वडील नकोयत. त्यांना कुणाचा मान ठेवायचा नाहीये, त्यांना तीर नकोय, त्यांना नणन नकोय, त्यांना कुणी नकोय. कसे दाते तोडायचे या नात्यांचे? तुम्ही जीव काढा आमच्यातले, तुम्ही तुमच्या मुलांना न्याय द्या. तुमचं पोर एकटं होणार नाही यासाठी तुम्ही आता न्याय द्या आणि जीव काढून टाका आई वडिलांमधले. कसं जगायचं आम्ही बघू. वृद्धाश्रम तर आहेतच. माझे स्वतःचा वृद्धाश्रम महिलांसाठी मी सुरू केलाय. 15 महिला आता आहेत. होईल काहीतरी. पाश्चात्यांच्या प्रमाणे जगणं मात्र मला मान्य नाहीये, म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ते टिकवा, खरंच टिकवा. खूप छान आहे, आपलं स्वतः चांगलं आहे. आज मुलींना याचं पण भान नाही की आपला धर्म कोणता, आपला समाज कोणता, आपली प्रतिष्ठा कोणती. आई वडिलांच्या हृदयावर पाय देऊन बिनधास्त घरातनं पळून जाणाऱ्या सुद्धा अनेक मुली आहेत. यांना कुठलं कुठलं भान देऊ का? आता या नगरमधनं इतक्या पोरींच्या पाया पडते मी, जाऊ नका बाई, जाऊ नका बाई, घरातनं पळून जाऊ नका, ऐकत नाही. त्यामुळे सगळे मिळून काम करूया, सगळे मिळून या कुटुंब व्यवस्थेचा विचार करूया. एकदा या तुम्ही सोलापूरला, माणसं कशी जगतात बघायला या, माणसं कशी मरतात ते पण बघायला या. मगाशी मरोडताई म्हणाल्या की नवऱ्याच्या आधी, नवऱ्याची पालखी आधी जावी. हे वाक्य मी प्रत्येक भाषणात सांगते. आता माझ्या वयाच्या बायकांनी कुणीही सवाष्णपणी मरण मागू नका, कारण का सुना आपल्या नवऱ्याचं मनापासून करतील याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही प्रश्न आहे. माझ्या नवऱ्याला संधिवाताचा त्रास आहे, ते चालवू शकत नाहीत. आता ते पूर्ण घरात आहेत. मी देवाला रोज सांगते यांची पालखी आधी नाही, पाठीमागणं तयार आहे. सुनेच्या राज्यात नातवंड सांभाळत धुणं दूध भांडी खसत वेळ जाईल. पुरुषांचा वेळ जाणं फार अवघड असतं आणि पुरुषांना एकटं राहणं फार अवघड असतं. भूक लागलेली सांगता येत नाही, काही होतंय ते सांगता येत नाही, इतकी भयान परिस्थिती बघते मी. अक्षरशः माझ्याकडे 12 वाजता एक 75 वर्षाचे ग्रस्त भाकरी मागायला येतात. त्यांची मुलं, सून शिक्षिका आहे आणि मुलगा MSCBत नोकरीला आहे. 58,000 रुपये पगार आहे. भाकरी मात्र मी घालतीये. होईल काहीतरी, यातनं पण बाहेर पडूया, खूप छान जगण्याचा प्रयत्न करूया. कायदे आपल्या बाजूनी नाहीत, पण कायदे आपल्या बाजूनी होणार आहेत या दृष्टीने आपण प्रयत्न करू. कारण बलात्कारांच्या केसेसमध्ये सुद्धा इतके अवघड कायदे झालेले आहेत पुरुषांनो. चुकून जरी कुठे कुणाशी बिनसलं तर 376 कधी दाखल होईल काहीच सांगता येत नाही. परवा सासऱ्याने नुसता हात धरला आणि सुनेला म्हटलं, बेटा बाहेर जाऊ नको, बेटा रात्रीची वेळ आहे, बाहेर जाऊ नको. 354 दाखल आहे. त्यामुळे हे फार भयान आहे. फक्त एकच गोष्ट जाता जाता बोलेन, राग येईल. युनिसेक्स पार्लरला पुरुषांकडनं फेशियल करून घेणाऱ्या आपल्या सोफिस्टिकेटेड वेल एज्युकेटेड बायका आहेत. आज मसाज करून घेणाऱ्या पुरुषांकडनं आपल्याकडे बायका आहेत. तुमच्या नगरमध्ये संपूर्ण बाजारपेठेत अंगावर मेहंदी पुरुषांकडनं काढून घेणाऱ्याच बायका जास्त आहेत. आज आपल्याला आपल्या मर्यादा सुद्धा कळाव्या लागतील. बलात्काराच्या केसेसमध्ये प्रचंड कडक शिक्षा आता होणारच आहे आणि त्या व्हायलाच पाहिजे. पण एकीकडे स्त्रीत्वाचं सुद्धा भान ठेवावंच लागेल, हे नक्की आहे. ते सगळ्या बाबतीत ठेवावं लागेल
आणि आपण इतक्या सुंदर आहोत, इतकं छान स्त्रीत्व आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून हे सगळी कुटुंब व्यवस्था आता टिकवावी लागेल. माझा नंबर तुमच्याकडे लिहून ठेवा. कधी कसली अडचण आली मला फोन करत जा, मी येईन. मला काही प्रॉब्लेम नाही. सध्या मी फिरतीच आहे, अजून 4 गावं. घ्या नंबर 93 70 40 49 93. 93 70 40 49 93. आणि घरचा नंबर पण सोलापूरचा घेऊन ठेवा. कधी अक्कलकोट तुळजापूर तिकडच्या भागात आला तर घरी या. घर तुमचं आहे. घरामध्ये आता कुणी नसतं, मी आणि हेच असतात. मुलगा पुण्यात नोकरीला आहे, कारण का सोलापुरात एकही धंदा व्यवसाय नाही. तो मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे तो पुण्यात आहे. माझा घरचा नंबर आहे 0217 260 64 93. 260 64 93. कसलीही अडचण असू देत, मुलांच्या शिक्षणाची असू देत, एखाद्याला कोणाला सांभाळायची असू देत, कसल्याही अडचणीसाठी तुम्ही मला फोन करू शकता. कारण तुमची मी हेल्पलाईन आहे आजपासून. त्यामुळे मला नक्की बोलवा, मी नक्की येईल. फक्त इथे बसलेल्या तरुण 5 बायका, ज्या तरुण आहेत, ज्यांची वय 30 ते 35 पर्यंत आहे, त्या 5 जणींनी जरा स्टेजवर या. पटकन या, या या पटकन या. मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. पाच जणींनी यायचं. अगदी अगदी 35 असं नाही, पण साधारण तरुण, फार प्रौढ नको. गौरी, मी तरुण म्हटल्यावर यायचं नव्हतं. 4 झाले, अजून एक पाहिजे. 5 जणी लागतात. अगं उठायला तयार का? मुलीने या. हा या. आशीर्वादाला बोलवलंय. होम मिनिस्टर खेळायला किती लगेच येतात ग? आशीर्वादाला येऊ दे, राहू द्या. लावा, लाव कुंकू सगळ्यांच्या कपाळाला. दुर्गा तत्व असलेल्या बोटांनीच लाव. हा, हे प्रत्येक कार्यक्रमात करते. दुर्गा तत्व असलेल्या बोटांनी सगळ्यांच्या कपाळाला कुंकू लावायचं आणि आशीर्वाद द्यायचा. सूर्याचा तेज माझ्या कुंकवावर आहे. तारणकर्तीचा ऐश्वर्याचा पदर मला लाभलाय. हातातल्या बांगड्या मला जबाबदारीची जाणीव करून देतात आणि पायातली जोडवी मला घर जोडायला शिकवतात. अशी मी भारतीय स्त्री आहे, याचा मला अभिमान आहे, प्रचंड अभिमान. आणि सगळ्या पुरुषांना तुमची पालखी आधी द्यायचं कारण असं आहे, तुमच्यामुळे या कुंकवाच्या तेजाला खूप मोठं आयुष्य आहे. हा तारणकर्तीचा ऐश्वर्याचा पदर हा तुमच्या अस्तित्वाची चाहूल आहे. तुमच्या घरात आल्यानंतर आम्हाला आमच्या बांगड्यांना जबाबदारीची जाणीव कळलेली आहे. तुमच्या घराचा उमरा ओलांडल्यानंतर आम्हाला पायातल्या जोडव्यांनी घर जोडायला शिकवलेलं आहे. तुमच्या अस्तित्वाशिवाय भारतीय स्त्रीला अस्तित्व नाही. भारतीय स्त्रीचं अस्तित्व तुमच्याशी जोडून आहे. फक्त आम्हाला घरातले कर्ते पुरुष फार चांगले हवेत, अतिशय चांगले कर्ते पुरुष हवेत. त्याला व्यसन नको, त्याला न्याय देता यावा, त्यांनी करता म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि आम्हाला खंबीरपणे साथ द्यावी. शेवटी 2 रथाची चाकं ती बरोबरच चालणार आहे. पण तुम्हाला मी ठामपणे विश्वास देते, ज्या घरातल्या स्त्रीला संसाराचं प्रचंड भान आहे, तो संसार कितीही वादळ आली तरी मोडत नाही आणि तुटत नाही. त्यामुळे खंबीरता जपायलाच लागेल सगळ्यांना. परत परत बोलवा. सगळ्यांना नमस्कार. मनापासून धन्यवाद देते. मुलींना खूप खूप आशीर्वाद. मुलींनो, पुढची पिढी सक्षम बनवा, धर्माभिमानी बनवा, कट्टर संस्कृती रक्षण करणारी पुढची पिढी मला हवी आहे. मुलींनो, जिजाऊ व्हा, जिजाऊ व्हा, जिजाऊ व्हा, श्यामची आई व्हा, संस्कार रक्षण करणाऱ्या सावित्री व्हा, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई व्हा आणि समाजाभिमुख काम करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर व्हा. मुलींनो, खूप चांगल्या आई व्हा. धन्यवाद.